नमस्कार, मी ऋषिकेश. तर आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे ॲडी द ईगल. ही मायकल ॲडी एडवर्ड यांची खरी गोष्ट आहे, ज्यांचं बालपणापासून फक्त एकच स्वप्न होतं की ते ऑलिम्पिकचा हिस्सा बनून एक ऑलिम्पियन बनावेत. पण ह्या जगातील प्रत्येक व्यक्तीला इथपर्यंत की त्यांच्या वडिलांनी देखील ही खात्री होती की मायकल कधीच ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकणार नाहीत. तर ह्या चित्रपटाची सुरुवात होते साल 1973 मध्ये, जिथे आपण एक 10 वर्षाच्या मुलाला पाहतो ज्याचं नाव मायकल एडवर्ड असतं. आता एके रात्री मायकल घरातून बाहेर चाललेला असतो. तेव्हाच त्याची आई त्याला विचारते की तू कुठे चालला आहेस. तो म्हणतो की मी रोमला चाललो आहे, जिथे ऑलिम्पिक आहे. तिथे मी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणार आहे. तसंच तो त्याच्या आईला सांगतो की मी 58 सेकंद पर्यंत श्वास रोखून ठेवण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. प्रत्यक्षात त्याला ऑलिम्पियन बनायचं असतं. याच्या आयुष्याचं फक्त एकच स्वप्न असतं की काहीही करून त्याला ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि असं मायकल पहिल्यांदा करत नसतो. तर याच प्रकारे तो याआधी कित्येक वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी घरातून निघालेला होता. पण प्रत्येक वेळी त्याचे वडील त्याला परत घेऊन आलेले. मायकल एवढा दृढ निश्चय असतो की तो ऑलिम्पिकमध्ये होणाऱ्या प्रत्येक गेमची घरी प्रॅक्टिस करतो, ज्यामध्ये त्याला कित्येक दुखापत होतात व तो खूप वेळा पडतो. पण याने मायकलला कसलाही फरक पडत नाही. तसेच एक दिवस मायकलच्या वडिलांना त्याच्या ह्या सर्व कृत्यांवर राग येतो व ते मायकलवर खवळतात. ते त्याला म्हणतात की तुला ह्या सर्व फालतूच्या गोष्टींना सोडावं लागेल. तू कधीच ऑलिम्पियन बनू शकणार नाहीस आणि उद्यापासून तू माझ्यासोबत कामावर येणार आहेस. आता दुसऱ्या दिवशी मायकल त्याच्या वडिलांसोबत कामावर जातो आणि तेव्हाच तो बघतो की तिथे काही लोक स्कीइंग करत आहेत. इथे मायकल त्याच्या वडिलांना म्हणतो की तुम्ही बरोबर बोलला होतात, मी कधीच ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकणार नाही, पण आता मी विंटर ऑलिम्पिकमध्ये जाणार. तसेच यानंतर तो स्कीइंग करायला सुरुवात करतो व या गेममध्ये त्याला यश देखील मिळतं. तो अनेक स्पर्धा जिंकतो. आता हळूहळू वेळ सरकते व साल येतं 1987चं. मायकल आता 24 वर्षाचा झालेला असतो आणि जेव्हा ब्रिटिश ऑलिम्पिक अथॉरिटी ऑलिम्पिकसाठी स्की टीमला सिलेक्ट करत असते तेव्हा ते यात मायकलला सिलेक्ट करत नाहीत. याचं कारण असतं की मायकल इतर मुलांसारखा शिकलेला नसतो. तसेच तो गरीब असतो, त्यामुळे त्याला ऑलिम्पिकच्या ट्रायलमध्ये पण ठेवत नाहीत. आणि ऑलिम्पिक कमिटीचा जो सिनियर असतो तो मायकलला म्हणतो की तू कितीही प्रयत्न केले तरी तू ऑलिम्पियन बनू शकणार नाहीस. हे ऐकल्यावर मायकलला खूप दुःख होतं. तसेच तो पूर्णपणे हताश होतो. यानंतर मायकल त्याच्या वडिलांसोबत काम करायला लागतो. त्याचे वडील एक गवंडी असतात जे की घर बनवतात. पण एक दिवस त्याचे वडील त्याला म्हणतात की हे सर्व श्रीमंत लोकांचे छंद आहेत, तुला हे सर्व सोडून असं काहीतरी काम करायला हवं की जेणेकरून तुला 2 पैसे मिळतील. आता मायकलला त्याच्या वडिलांचं बोलणं समजतं व तो निर्णय घेतो की तो स्कीइंग कायमची सोडून टाकणार. पण तेव्हाच तो टीव्हीवरती बघतो की स्की जम्पिंगची एक मॅच सुरू आहे आणि हे पाहून त्याच्या डोक्यात एक आयडिया येते. आता तो ब्रिटिश ऑलिम्पिक असोसिएशन हेडक्वार्टर्स लंडनला जातो. इथे त्याला माहिती मिळते की ब्रिटनची शेवटची स्की जम्पिंगची जी टीम होती ती सन 1929 मध्ये होती आणि त्यानंतर कधीच कोणती टीम नाही बनली. त्याचबरोबर सध्या असा कोणताच खेळाडू नाहीये जो की स्की जम्पिंग करतो. आता हे माहीत झाल्यावर मायकल खूप आनंदी होतो आणि तो हे ठरवतो की तो स्की जम्पिंग शिकणार. पण स्की जम्पिंग शिकण्यासाठी त्याला जर्मनीला जावं लागणार असतं, कारण इंटरनॅशनल स्की जम्पिंग कॅम्प जर्मनीमध्ये असतं. पुढे जेव्हा ही बातमी मायकलच्या वडिलांना कळते तेव्हा ते मायकलला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण मायकल त्यांचं काहीही न ऐकता जर्मनीला येतो. आता इथे मायकलकडे राहण्यासाठी जागा नसते, त्यामुळे तो एका बारमध्ये जातो व सर्व लोक त्या बारमधून गेल्यानंतर तो तिथल्या स्टोअरमध्येच झोपतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या बारची मालकीण तिथे येते तेव्हा ती पाहते की मायकल तिथे झोपलेला आहे. इथे मायकल तिला सांगतो की त्याला एक स्की जम्पर बनायचं आहे, पण त्याच्याकडे झोपण्यासाठी कोणतीच जागा नाहीये. आता हे ऐकल्यावर त्या बारची मालकीण मायकलला म्हणते की तू इथे झोपू शकतो, पण इथली कामे करण्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. तसेच मायकल ह्यासाठी होकार देतो. पुढे मायकल प्रॅक्टिससाठी जातो आणि सर्वात आधी तो 15 मीटरची जंप ट्राय करतो, जी की तो खूप चांगली पूर्ण करतो. आणि मायकलला यामुळे खूप आनंद होतो. तो स्वतःला म्हणतो की हा खेळ खूप सोपा आहे, आता मी 40 मीटरवरून उडी मारणार. त्याचबरोबर तो जेव्हा 40 मीटरवरून उडी मारतो तेव्हा तो खूप जोरात खाली आपटतो. तसेच तो खूप वेळा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी तो फेल होतो, कारण हा खेळ इतका सोपा नसतो आणि मायकलला माहीत नसतं की जमिनीवर बरोबर लँडिंग नक्की कशी केली जाते व त्यामुळे त्याला खूप जखमा देखील होतात. तसेच मायकलला समजतं की त्याला एका कोचची गरज आहे, त्यामुळे तो एका कोच जवळ जातो आणि त्यांना विचारतो की मला नीट लँडिंग करता येत नाहीये, तुम्ही मला लँडिंग कशी केली जाते ते सांगाल का. यावर तो कोच मायकलला विचारतो की तू स्की जम्पिंग केव्हापासून करत आहेस. मायकल म्हणतो की कालपासून. आता हे ऐकल्यावर तिथे उभे असलेले सर्व लोक मायकलवर हसायला लागतात. तसेच तो कोच मायकलला म्हणतो की स्की जम्पिंग लहान मुलं वयाच्या 6व्या वर्षी सुरू करतात, तू खूप उशीर केलास. त्याचबरोबर तो कोच मायकलची मदत करत नाही. पुढे एडवर्ड पुन्हा एकदा 40 मीटरवरतून जंप करतो
आणि तो खूप वेळा कोसळतो. तेव्हाच इथे एक माणूस येतो ज्याचं नाव ब्रॉन्सन पेरी असतं. हा इथे बर्फाला लेवल द्यायचं काम करत असतो. हा मायकलला म्हणतो की हे सर्व विसरून जा, हे तुला नाही जमणार आणि 70 मीटर वरतून उडी मारायचा तर विचार सुद्धा करू नको, नाहीतर मला तुझे हाडं उचलून फेकावे लागतील. आता मायकल जेव्हा बारमध्ये जातो तेव्हा बारची मालकीन मायकलला एक मॅगझिन दाखवते ज्यामध्ये ब्रॉन्सनचा देखील फोटो असतो. इथे मायकलला माहिती मिळते की ब्रॉन्सन त्याच्या काळातला खूप चांगला स्की जम्पर होता, पण त्याच्या दारूच्या वाईट व्यसनामुळे त्याला टीममधून काढून टाकलं होतं. आणि आता मायकलला हे माहीत झाल्यावर तो ब्रॉन्सनकडे जातो व त्याला म्हणतो की तुम्ही माझे कोच बना आणि मला ट्रेन करा. पण ब्रॉन्सन त्याला नकार देतो व पुढे जेव्हा ब्रॉन्सन बारमध्ये येतो तेव्हा मायकल पुन्हा एकदा त्याला स्की जम्पिंग शिकवण्यासाठी विनंती करतो, पण ब्रॉन्सन त्याला पुन्हा नकार देतो. आता इथेच काही स्की जम्पर देखील असतात जे की ब्रॉन्सन व मायकलची चेष्टा करतात. तसेच ब्रॉन्सनला दारुड्या म्हणतात. आणि जेव्हा ब्रॉन्सन त्यांना मारायला जातो तेव्हाच तिथे त्यांचा कोच मध्ये येतो व तो ब्रॉन्सनला एक बुक्की मारतो ज्यामुळे ब्रॉन्सन बेशुद्ध पडतो. आणि जेव्हा पुढे तो शुद्धीत येतो तेव्हा त्याच्या समोर मायकल असतो. यानंतर ब्रॉन्सन त्याला एका ठिकाणी घेऊन जातो आणि त्याला स्की जम्पिंग बद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगतो. त्याचबरोबर त्याला हे देखील सांगतो की कसं टेक ऑफ करायचं व लँडिंग कशी करायची. आता ब्रॉन्सनचे टिप घेतल्यानंतर मायकल 40 मीटरहून उडी मारतो आणि तो खूप सक्सेसफुली लँड करतो. तसेच यामुळे मायकलचा कॉन्फिडन्स आणखी वाढतो व आता त्याला 70 मीटर वरतून उडी मारायची असते. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी ब्रॉन्सनकडे जातो व त्याला सांगतो की मी 40 मीटर वरतून परफेक्ट उडी मारली. ब्रॉन्सन म्हणतो तर मी काय करू. मायकल त्याला सांगतो की मला ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा आहे. हे ऐकल्यावर ब्रॉन्सन चकित होतो. तो म्हणतो की ते लोक तुझ्या खेळाचा इतिहास तर तपासणारच. मायकल म्हणतो की याच गोष्टीचा मला फायदा आहे. ऑलिम्पिक कम्युनिटीने गेल्या 50 वर्षापासून त्यांचे नियम बदललेलेच नाहीत, फक्त मला त्यासाठी पात्र व्हावं लागेल. ब्रॉन्सन त्याला म्हणतो की ऑलिम्पिकची सर्वात लहान जंप 70 मीटरची असते आणि जर का तू प्रयत्न देखील केलास तर तुझे हाडे मोडतील. मायकल म्हणतो की तू फक्त मला परमिशन दे आणि मी 70 मीटरहून उडी मारेल. ब्रॉन्सन म्हणतो की हा, तू जंप करू शकतोस. प्रत्यक्षात ब्रॉन्सनला खात्री असते की मायकल 70 मीटरहून उडी मारणारच नाही, कारण 70 मीटर वरतून उडी मारायला लोकांना कमीत कमी 4 वर्षे लागतात आणि मायकल आता 2-3 दिवसापासूनच जम्पिंग करत आहे. पण मायकल पुढे 70 मीटरच्या चढावर जातो. तसेच इथे ब्रॉन्सन व बाकीचे स्की जम्पर देखील येतात आणि जेव्हा मायकल 70 मीटरहून खाली पाहतो तेव्हा त्याला समजतं की याला करणं एवढं सोपं नाहीये, कारण जेवढा त्याने विचार केला होता त्यापेक्षा ते खूप उंच असतं. पण तरी सुद्धा तो तिथून जंप करतो आणि खूप बेकार पडतो. त्याला एवढ्या जखमा होतात की त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. आता ब्रॉन्सन जेव्हा मायकलला भेटायला जातो तेव्हा तिथेच ब्रॉन्सनच्या कोचने लिहिलेलं एक पुस्तक असतं ज्यामध्ये ब्रॉन्सनचा देखील उल्लेख असतो. यामध्ये ब्रॉन्सनच्या कोचने लिहिलेलं असतं की ब्रॉन्सन माझा आजपर्यंतचा सर्वात हुशार विद्यार्थी होता. त्याच्यापासून माझ्या खूप अपेक्षा होत्या, पण सर्वात जास्त निराश मी त्याच्यामुळेच झालो. तो एक खूप मोठा चॅम्पियन असायला हवा होता, पण हे त्याला कधीच समजलं नाही की एक चॅम्पियन बनायला फक्त चांगला खेळाडू असणं गरजेचं नाही, तर त्यासाठी कधीच हार न मानण्याची जिद्द देखील असायला हवी. आता ब्रॉन्सनला समजतं की अशी जिद्द मायकलमध्ये आहे. तसेच जेव्हा मायकल शुद्धीत येतो तेव्हा ब्रॉन्सन त्याला म्हणतो की पुढच्या महिन्यात गार्मिश सिनियर्स टूर्नामेंट आहे आणि तू यात सहभाग घेणार आहेस. तसं तर मी तुझा कोच नाही, पण मी तुला बरोबर उडी कशी मारतात ते शिकवणार आहे. त्याचबरोबर आता मायकल ठीक झाल्यावर ब्रॉन्सन त्याला जम्पिंगच्या सर्व टेक्निक्स शिकवतो. आणि आता तो दिवस येतो जेव्हा मायकल गार्मिश स्पर्धेत जंप करणार असतो आणि जर का त्याने ही जंप बरोबर केली तर तो विंटर ऑलिम्पिकसाठी पात्र होईल. इथे मायकल 34 मीटरहून उडी मारतो व खूप चांगल्या पद्धतीने लँड देखील करतो. आणि आता मायकल असं करणारा पहिला ब्रिटिशर असतो ज्याने एवढ्या उंचावरून जंप केलेलं असतं. म्हणजेच तो आता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला असतो. त्याचबरोबर त्याचा फोटो पेपरमध्ये देखील छापून येतो. पण त्याला ब्रिटिश ऑलिम्पिक कमिटी त्यांच्याजवळ बोलवून घेते व ते त्याला म्हणतात की आम्ही कोणत्याही नवशिकेला ऑलिम्पिकमध्ये नाही पाठवू शकत आणि जर का तुला ऑलिम्पिकमध्ये जायचं असेल तर तुला 61 मीटरवरून सक्सेसफुली लँड करावं लागेल. म्हणजेच मायकलला आता 61 मीटरवरून उडी मारावी लागेल आणि ह्या जंपला पूर्ण करण्यासाठी त्याला युरोपियन सर्किटला जावं लागेल, ज्यासाठी खूप साऱ्या पैशांची गरज लागणार असते. यानंतर मायकल त्याच्या आई वडिलांना हे सर्व सांगतो, पण त्याच्या वडिलांची इच्छा नसते की मायकलने हे सर्व करावं. तसेच त्याच्या वडिलांना मायकलवरती विश्वास नसतो. ते मायकलला म्हणतात की एक दिवस तू ह्या दरवाजातून व्हीलचेअरवर येशील, हे सर्व विसरून जा आणि माझ्यासोबत प्लास्टरचं काम कर. पण पुढे मायकलच्या आई त्याच्या वडिलांनी नवीन गाडी घेण्यासाठी जे पैसे मायकलच्या आईकडे साठवून ठेवायला दिलेले असतात ते सर्व मायकलला देते. त्याचबरोबर त्याच्या वडिलांची गाडी देखील देते. आता गाडी व पैसे घेऊन मायकल ब्रॉन्सन जवळ येतो आणि यांची पुन्हा प्रॅक्टिस सुरू होते. ब्रॉन्सन इथे मायकलकडून आणखी प्रॅक्टिस करून घेतो
तसेच त्याला नवनवीन टेक्निक शिकवतो. तसेच पूर्ण तयारी झाल्यानंतर हे दोघे युरोपियन सर्किटला जातात. इथे आल्यावर मायकल आधी 43 मीटरवरून जंप करून ती सक्सेसफुली पूर्ण करतो आणि त्यानंतर 49 मीटरची जंप. पण ब्रॉन्सनला माहित असतं की मायकलला आणखी खूप काही शिकायची गरज आहे, त्यामुळे तो सोबतच त्याची प्रॅक्टिस पण घेत असतो. यानंतर मायकल 61 मीटरची जंप ट्राय करतो व तो त्याला खूप चांगलं कंप्लीट पण करतो. तसेच यामुळे ब्रॉन्सनला खूप आनंद होतो, कारण दुसऱ्या दिवशी मायकलला टुर्नामेंटमध्ये 61 मीटरच्या जंपला पूर्ण करायचं असतं. पण दुसऱ्या दिवशी मायकल जेव्हा टुर्नामेंटमध्ये 61 मीटरची जंप करतो तेव्हा तो टेक ऑफ तर चांगलं करतो, पण जेव्हा तो लँडिंग करतो तेव्हा त्याचा समतोल बिघडतो व तो खाली पडतो. त्यामुळे त्याला डिस्क्वालिफाय केलं जातं. इथे मायकल तिथल्या कमिटीला विनंती करतो की त्याला परत एकदा जंप करायचा आहे, पण हे त्यांच्या नियमांच्या विरुद्ध असतं. त्यामुळे ते मायकलला दुसऱ्यांदा जंप करू देत नाही. आता यामुळे मायकल खूप निराश होतो व तो त्याच्या घरी फोन करतो आणि आईला सांगतो की मी परत येत आहे. माझ्यामुळे तुमचे सर्व पैसे खर्च झाले आणि मी आता बाबांसोबत प्लास्टरचं काम करेल. तसेच त्याचे वडील त्याला फोनवर म्हणतात की तू परत ये आणि पुन्हा कधी स्की जम्पिंगचं नाव सुद्धा काढायचं नाही. मायकल म्हणतो की मी 1 आठवड्याने परत येईल. पण याआधी की मायकल त्याच्या घरी जाईल त्याच्यासाठी इथे एक पत्र येतं, ज्यामध्ये लिहिलेलं असतं की त्याने 61 मीटरची जी जंप केलेली तिला त्याने सक्सेसफुली पूर्ण केलेलं आहे. प्रत्यक्षात त्या कमिटीने प्रॅक्टिसवाली जी जंप होती जिला मायकलने सक्सेसफुली पूर्ण केलं होतं त्याला रेकॉर्ड केलेलं असतं. आणि आता मायकल जवळ लेटर असतं ज्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याने 61 मीटरच्या जंपला पूर्ण केलं आहे. त्यामुळे ब्रिटिश ऑलिम्पिकच्या नियमांप्रमाणे तो ऑलिम्पिकचा भाग बनू शकतो. यानंतर मायकल ही आनंदाची बातमी ब्रॉन्सनला सांगतो. पण ब्रॉन्सनची ही इच्छा नसते की मायकलने आत्ताच ऑलिम्पिकला जावं. तो त्याला म्हणतो की आपल्याला आणखी 4 वर्ष मेहनत करायला हवी. मी तुला कोच करेल आणि जेव्हा तू चांगला स्की जम्पर बनशील तेव्हा आपण ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून तुला मेडल जिंकता यावं. आपण ऑलिम्पिकमध्ये फक्त यासाठी नको जायला की तू तिथला फक्त एक हिस्सा बनून राहावं. पण मायकल त्याचं हे बोलणं ऐकत नाही व तो ब्रॉन्सनने नाकारून सुद्धा इंग्लंडला जातो, जिथे यावर्षी ऑलिम्पिक होणार असतं. पण त्याच्याबरोबरचे इतर खेळाडू व त्याचबरोबर त्याच्या कमिटीचे जे मेंबर्स असतात त्यांना अजून देखील मायकल आवडत नसतो, कारण त्यांची कधीच इच्छा नव्हती की मायकल इथपर्यंत पोहोचावा. तसेच इथे त्याच्याबरोबरचे खेळाडू मुद्दाम त्याला दारू पाजतात. ते मायकलला म्हणतात की याला पिणं खूप शुभ मानलं जातं आणि हे प्रत्येक खेळाडूला करावं लागतं. मायकल दारू पित नसतो, पण त्यांच्या सांगण्यावरून तो दारू पितो आणि यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी हँगओव्हर होतो, ज्यामुळे तो ऑलिम्पिकच्या समारंभाला पोहोचतच नाही. आता यामुळे कमिटीचे लोक खूप रागवतात व ते मायकलला म्हणतात की जर तू पुन्हा असं एक जरी काम केलं तर तुला आम्ही इथून हाकलून लावू. इथे आपल्याला समजतं की सर्व मायकलच्या विरोधात आहेत. कोणाचीच इच्छा नाही की त्याने ऑलिम्पिकमध्ये सहभाग घ्यावा व तो जिंकावा. तसेच कोणालाही त्याच्यावरती विश्वास नसतो. आणि आता मायकलच्या जीवनातला तो दिवस येतो जेव्हा त्याला ऑलिम्पिकमध्ये 70 मीटरची जंप करायची असते. 1928 नंतर कोणत्याही ब्रिटिशरने ऑलिम्पिकमध्ये स्की जम्पिंग नाही केली आणि ना स्वतः मायकलने कधी 70 मीटरची जंप केलेली असते. त्यामुळे कॉमेंटेटरकडे मायकल विषयी बोलण्यासाठी फारशी माहिती नसते. पुढे मायकल 70 मीटरच्या जंपसाठी घसरायला सुरुवात करतो. त्याने याआधी स्टेडियममध्ये अशी गर्दी कधीच पाहिलेली नसते. सोबतच टीव्हीवर त्याला 200 कोटी लोक पाहत असतात. आणि मायकल जेव्हा जंप करतो तेव्हा तो ब्रॉन्सनच्या त्या प्रत्येक टेक्निकचा वापर करतो ज्या ब्रॉन्सनने त्याला शिकवल्या होत्या. तसेच तो 70 मीटरच्या जंपला सक्सेसफुली पूर्ण करतो. आणि हे स्वतःमध्येच एक रेकॉर्ड असतं, कारण आजवर कोणत्याच ब्रिटिशरने एवढी मोठी जंप केलेली नसते. आता मायकल एक रेकॉर्ड होल्डर असतो, ज्यामुळे मायकलला खूप आनंद होतो. त्याचबरोबर या जंप नंतर त्याला ॲडी द ईगल हे नाव दिलं जातं. इथे मायकलच्या 70 मीटरच्या जंपमध्ये सर्वात कमी नंबर असतात, पण तो आनंदी एवढा होतो की जसं काय त्याने कोणतं युद्धच जिंकलं आहे. तसेच मीडिया देखील त्याला खूप कव्हरेज देते. प्रत्यक्षात मायकल सर्वांना एंटरटेन करत असतो. आणि पुढे जेव्हा तो ब्रॉन्सनला फोन करतो तेव्हा ब्रॉन्सन त्याला म्हणतो की मी जे काही बोललो होतो ते तू सिद्ध करून दाखवलंस. तू फक्त एक जोकर बनून राहिलास आणि जेव्हा 90 मीटरची जंप सुरू होईल तेव्हा सर्व लोक तुला विसरून जातील. आता ब्रॉन्सनचं असं बोलणं ऐकल्यावर मायकलला हे समजतं की ब्रॉन्सन बरोबर बोलत आहे. त्याचबरोबर पुढे तो प्रेसवाल्यांना बोलवतो आणि त्यांना म्हणतो की मी माझ्या मूर्खपणाबद्दल सर्वांची माफी मागतो, पण मी आता हा निर्णय घेतला आहे की मी 90 मीटरच्या जंपमध्ये देखील सहभाग घेणार. खरं तर मी इथे फक्त 70 मीटरच्या जंपसाठी आलो होतो, पण कोणीतरी मला सांगितलं होतं की ऑलिम्पिकमध्ये तेव्हाच जा जेव्हा तुला कोणती मोठी कामगिरी करायची असेल. प्रत्यक्षात मायकलला हे शब्द त्याचा कोच ब्रॉन्सन बोललेला असतो. आणि जेव्हा ब्रॉन्सन इकडे त्याचा टीव्हीवरचा इंटरव्ह्यू बघतो तेव्हा तो देखील चकित होतो. तसेच तो मायकलकडे येतो. खरं तर मायकल म्हणाला तर खरा की तो 90 मीटरची जंप करणार, पण त्याला देखील यावेळी स्वतःवर शंका असते. आता ब्रॉन्सन त्याला म्हणतो की ही फक्त एक जंप आहे. जेवढी जिद्द व धाडस तुझ्यामध्ये आहे
ती इथल्या इतर कोणत्याच खेळाडूमध्ये नाहीये. आणि हा तुझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. ही जंप 70 मीटर सारखीच असेल, फक्त यामध्ये तू जास्त वेगाने जाशील व जास्त दूर जाशील. तुला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. तसेच यानंतर ती वेळ येते जेव्हा मायकलला 90 मीटरची जंप करायची असते. आणि हा फक्त मायकलच्या सक्षमतेचा प्रश्न नसतो, तर त्याच्या कोच ब्रॉन्सनवर देखील एक प्रश्न असतो. कारण तो देखील एक खूप चांगला स्की जंपर होता. इथे ब्रॉन्सनचा जो जुना कोच असतो, ज्याने एक पुस्तक लिहिलेलं, तो त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो की ब्रॉन्सनपेक्षा चांगला स्की जंपर कोणीच नव्हतं. पण त्याच्यामध्ये शिष्टाचार नव्हता, त्याची वागणूक खराब होती, त्याच्यामध्ये शिस्तच नव्हती. त्याने स्की जंपरच्या नावावर ह्या खेळाचा अपमान केला आहे आणि तो कोच म्हणून पण असंच करेल. तसेच पुढे मायकल त्याची 90 मीटरची जंप करतो आणि जेव्हा तो हवेत असतो तेव्हा सर्वांची तोंड उघडीच्या उघडी राहतात. कारण सर्वांना माहीत आहे की जर का मायकल तिथून खाली पडला तर त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. पण मायकल बरोबर लँड करतो. इथे त्याची लँडिंग खूप चांगली नसते, तो मागे पाठीवर पडणार असतो. पण याआधी की तो पूर्णपणे पाठीवर पडेल, तो स्वतःला सावरतो व पुन्हा नीट उभा होतो व या प्रकारे मायकल त्याची 90 मीटरची जंप पूर्ण करतो. तसेच हे एक नवीन ब्रिटिश रेकॉर्ड असतं, जे याआधी कधीच कोणी नाही केलं. तसे तर इथे 90 मीटरमध्ये देखील मायकलचा स्कोर सर्वात कमी असतो. पण मायकल एडी एडवर्ड, ज्याला सर्व लोक आता ईगल देखील म्हणतात, तो फक्त मागच्या 1 वर्षापासून स्की जंपिंग करत आहे. आणि सर्वांना माहीत आहे की जे त्याने केलं आहे ते जवळजवळ अशक्य होतं. आता एडी व ब्रॉन्सन जेव्हा चेंजिंग रूममध्ये असतात तेव्हाच तिथे ब्रॉन्सनचा जुना कोच येतो आणि तो ब्रॉन्सनला म्हणतो की मी तुझ्या बाबतीत चुकीचा होतो. तसेच तो ब्रॉन्सनच्या गळ्यात पडतो. आणि शेवटी हे दाखवतात की जेव्हा ऑलिम्पिकची क्लोजिंग सेरेमनी असते तेव्हा तिथे ऑलिम्पिक कमिटीचा जो प्रेसिडेंट असतो तो देखील मायकलला ईगलच्या नावाने संबोधतो. त्याचबरोबर पुढे जेव्हा मायकल व ब्रॉन्सन त्यांच्या देशात इंग्लंडला परत येतात तेव्हा या दोघांचं एखाद्या हिरोप्रमाणे स्वागत केलं जातं. तसेच ऑलिम्पिक कमिटी देखील आता मायकलचा स्वीकार करते. आणि या प्रकारे मायकल जो लहानपणापासून ऑलिम्पिकचे स्वप्न पाहत होता त्याने आज त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. व मायकलचे वडील, ज्यांची कधीच इच्छा नव्हती की मायकलने ऑलिम्पिकचं स्वप्न पाहावं, इथे ते मायकलचं अभिनंदन करण्यासाठी एक शर्ट घालून येतात ज्यावर लिहिलेलं असतं की मी एडीचा वडील आहे. तसेच आपल्याला समजतं की जीवनामध्ये जिंकणं नाही तर जिंकण्यासाठी केला जाणारा संघर्ष सर्वात महत्त्वाचा आहे. व यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. तर आता वेळ आहे तुमच्या कमेंट्सला रिस्पॉन्स करण्याची. तर बाय पण भारी देवा या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये संतोष दीक्षित व प्रिया कुलकर्णी यांनी मुंजबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे थँक्स. मुंजबद्दलच्या ज्या काही गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या तुमच्यामुळे मला माहीत झाल्या. व सरफराज यांना असुरन चित्रपटाचं एक्सप्लेनेशन पाहायचं आहे, पण त्यांनी हेच मेन्शन नाही केलं की नक्की कोणता असुरन. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. व इतर कोणत्या चित्रपटाचे जर तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करू शकता. मी नक्कीच तुमच्यापर्यंत तो चित्रपट पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.